नमस्कार सुंदराईंनो, डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. अनेक पेरेंट्सचा प्रश्न असतो की थंडीमध्ये बाळाला मालिशसाठी नक्की कोणते तेल वापरावं. आयुर्वेदामध्ये बाळांच्या आरोग्यासाठी रोज केली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे तेलाने केलेली मालिश. योग्य तेलाने केलेला अभ्यंग बाळाच्या वाढीसाठी, चांगल्या झोपेसाठी तसेच हाडांच्या व स्नायूंच्या मजबूतीसाठी अतिशय उपयुक्त असतो. शिशु अभ्यंग ही एक पारंपरिक पद्धत असून त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. पोटावर हलकी मालिश केल्याने गॅसेसमुळे होणारी पोटदुखी म्हणजेच कोलिक कमी होते. तसेच वजन वाढण्यास मदत होते, बाळाची झोप सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आई आणि बाळ यांच्यातील भावनिक नातं अधिक मजबूत होतं. आयुर्वेदानुसार दिनचर्येचा भाग म्हणून दररोज अभ्यंग करावा. दररोज अभ्यंग केल्यामुळे बाळाची त्वचा मऊ, तुकतुकीत व निरोगी होते. स्किन टेक्स्चर सुधारते आणि न्यूरोमोटर डेव्हलपमेंटसाठी देखील मदत होते. तर लहान बाळांसाठी खोबरेल तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य असून थंडावा देणारे आहे. तीळ तेल थंडीच्या दिवसांमध्ये वापरण्यासाठी उष्ण गुणधर्मामुळे अतिशय उपयुक्त आहे. बल अश्वगंधादी तेल कमजोर तसेच वजन कमी असलेल्या बाळांसाठी फायदेशीर आहे. मी सुद्धा माझ्या मुलीसाठी बल अश्वगंधादी तेल वापरते. तर शिरबला तेल विशेषतः न्यूबॉर्न आणि प्रीमॅच्युअर बाळांच्या नाजूक त्वचेसाठी उपयुक्त आहे. वर सांगितलेल्या तेलांच्या लिंक हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिंक अशी कमेंट करा. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.